राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नेतृत्व करत असलेल्या इंदापूर तालुक्याला भीषण पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। निमसाखर परिसरातून वाहणारी नीरा नदी कोरडी पडली आहे। नदीवरील बांधाऱ्यातही पाण्याचा थेंब उरला नाहीये। त्यामुळे हजारो एकर शेतातली पिकं सुकायला सुरुवात झाली आहे। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच आणि चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालाय। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। इंदापूर तालुक्यातल्या निमसाखर परिसरातलं कोरडं ठाक पडलेलं नीरा नदीचं हे पात्र। बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही उरलेला नाहीये। त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले। हे धक्कादायक वास्तव असलेलं गाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या नाही तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या मतदारसंघातलं आहे। सध्या पण राज्याचे कृषी मंत्री असणारे दत्तात्रय मामा भरणे यांच्या मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदी पात्रात आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी नीरा नदीचे पात्र हे संपूर्ण कोरडे पडले आहेत। तर नीरा नदीवर बांधण्यात आलेले बंधारा हा संपूर्ण कोरडा पडला आहे। त्याचे दरवाजे संपूर्ण कोरडे झाले आहेत। तर आपल्यासोबत येथील काही शेतकरी आहोत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल मामा? ही नीरा नदी आहे की आपण वाळवंटात आहे हेच आपल्याला समजत नाही। 4 महिन्याला नदी कोरडी पडलेली आहे। खाली 4-5 किलोमीटर पाणी नाही, वर 5 किलोमीटर पाणी नाही। तरी शासनाने पाणी नदीत लवकर सोडावे। चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, जनावरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। फक्त शासनाने लक्ष द्यावे आणि पाणी लवकर सोडावे एवढीच विनंती आहे शासनाला। नदीच्या पाण्यावर दोन्ही तीरालगत असलेली हजारो एकर शेती पिकते। मात्र पाण्याअभावी ती शेतं आता सुकू लागली आहेत। त्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे। अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर्वसाधारण या बंधाऱ्यावरती 2 तालुक्यातील शेती अवलंबून आहे। त्या गावातील पलीकडच्या बाजूची माळशिरस तालुक्यातील 3-4 गावं, इंदापूर तालुक्यातील 3-4 गावं, जवळपास 3 ते 4 किलोमीटर परिसरात ह्याच्यावरच्या पाईपलाईनी गेलेल्या आहेत। परंतु ह्या वर्षी झालेली परिस्थिती अशी आहे की फेब्रुवारी महिन्यापासून पाणीच नाही बंधाऱ्यात। कोरडा पडलेला आहे बंधारा, चिमणीला प्यायला आज इथं पाणी नाही। शेतीची अवस्था फार बिकट झालेली आहे। शेतीचा प्रश्न गेले 2 महिने झाले सुटलेला आहे। परंतु आता प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला इथं पाणी नाही। पाऊस भरपूर पडला मागच्या वर्षी, तरी बंधारा कोरडा राहिला। म्हणजे जानेवारीतच बंधारा कोरडा राहिला होता। जानेवारीत आम्ही त्या प्रशासनाला विनंती करून म्हणजे लोकशाहीमधले सगळे जे आधारस्तंभ आहेत त्या सगळ्यांचा आम्ही म्हणजे सगळ्यांकडे आम्ही धावून गेलो, परंतु बंधाऱ्यात काय पाणी आलं नाही। माणूस थोडं तरी पाणी प्यायला कुठून तरी आणतंय की किंवा हे आणतंय, पण गुरांना पाणी कुठनं आणणार? आता ऊस आहे, ऊस आता जाळल्याचा जमा आहे। आता तुम्ही बघितलेच, तुम्ही ऊस आहे, मका गेली सगळं। आज चालवायचं, आज गुर आहे, 4-5 गाय आहेत। त्या दूध व्यवसाय एकमेव आम्हाला जोडधंदा कुठला आहे? शेतीला जोडधंदा गायाचा। जर आता ते जर आज खायला चारा नसल्यावर चालवायचं कशावर? त्या शेतीच नाही तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय। नदी कोरडी पडली आहे, विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे इतर जलस्रोतांवर ताण वाढलाय। उपलब्ध पाणीसाठे सुद्धा झपाट्यानं कमी होऊ लागलेत। परिस्थिती आणखी बिकट होण्याआधी प्रशासनानं हालचाल करावी। तातडीने उपाययोजना, पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करतात। आता मायबाप सरकार उन्हाच्या झळांसह पाणी टंचाईचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या सादेला प्रतिसाद देईल का? इंदापूरच्या निमसाखर मधून विशाल भोंगसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।